नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत तुमच्या भेटीला आलो आहे सगळ्याच मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे इकडे एका युनिक हॉटेलमध्ये. ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवणार आहे. पण हे जे हॉटेल आहे हे आहे मुंबई गोवा रूटवर. एवढं युनिक हॉटेल आहे की इकडे तुम्ही एकदा याल तर तुम्ही नक्की रेकमेंड करून सांगाल दुसऱ्यांना. आणि या हॉटेलचं नाव आहे NH66 फूड गराज. तुम्ही तिकडे ती रिक्षा बघू शकता. मस्त हॉटेल आहे. इकडचं उत्तम जेवण तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकीची माहिती मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो. चला. मित्रांनो, चला आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो हे हॉटेल कसं आहे. मला एंट्रन्सवर इथे रिक्षा दिसलीच असेल मस्त. या हॉटेलचं युनिक सेटअपच या हॉटेलला या रस्त्यावर किंवा वेगळं बनवतं. तुम्ही बघू शकता फुल गॅराजचा सेटअप आहे. इकडे ही जुनी टमटमचा जो पुढचा भाग आहे तो ठेवलेला आहे. ही जुनी ऑटो रिक्षा आहे, तिला कन्वर्ट करण्यात आलं आहे एका टेबलमध्ये. बघा, मित्रांनो, इकडची पहिली युनिक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे सेटअप आहे हेच खरं खतरनाक आहे. इकडचे टेबल्स आणि तिकडे ती बघू शकता एक मारुती 800 ठेवलेली आहे, जिला कन्वर्ट केलं आहे त्यांनी टेबलमध्ये. आणि तिकडे माझी फॅमिली बसलेली आहे, तुम्हाला थोडा टाइम प्रेझेंट जातो. आणि इकडे काही कपल्ससाठी पण सीट आहेत, जे कंटेनर असतात, असे ड्रम असतात, त्याला कन्वर्ट करण्यात आले सीटमध्ये. बघा, आणि इकडे जागोजागी टायर लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला इथे आल्यावर एका गॅराजमध्ये आल्याचा फील येतो. बघा, NH66 फूड गराज. पार्किंगला पण खूप जागा आहे आणि हा बाहेरचा सेटअप ही खूप सुंदर आहे. जर तुम्हाला आत न बसता इकडे बाहेर बसायचं असेल तर त्यांनी उत्तम असं इकडे टेबल तयार केलं आहे. हे बघू शकता, खूप जबरदस्त. हे लाकडाचे जे बुंद असतात, काय म्हणतात त्याला पप्पा? हां, बुंदे खालचे, त्याच्या सीट बनवले आहेत. आणि हा टेबल पण कसा बघा, मस्त राऊंड टेबल आहे. सही मित्रांनो, आणि आमचा टेबल पण बघा तुम्ही किती युनिक आहे. मारुती 800 मध्ये बसलो आहे आम्ही. मस्त, वेगळीच फिलिंग आहे. मित्रांनो, इकडची अजून एक युनिक गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे इकडे प्रत्येक टेबलला जसे आपल्या गाडीचे नंबर प्लेट असतात तसे नंबर्स दिलेले आहेत. बघा, MH09, इकडे MH04 आहे आणि इकडे आहे MH12, MH6, असे वेगवेगळे. आणि या भिंतीवर बघा त्यांनी हा जो फुल सेटअप केला आहे. इकडे चेन लावलेली आहे, टायर्स आहेत आणि इकडे MATचं हँडल आहे. बघा, म्हणजे नक्कीच तुम्हाला गॅरेजमध्ये बसून खाण्याची फिलिंग येणार आहे. आणि मित्रांनो, इकडे जिकडे जिकडे जातो आहे तिकडे काहीतरी युनिकच बघायला मिळतं आहे. इकडे तुम्ही बघा, त्यांनी जी हात धुवायची जागा आहे तर त्याचे जे बेसिन आहेत त्याला टायरचे बेसिन आहे त्याच्यात कन्वर्ट केलेलं आहे. आणि हे जे पाणी यायची जी जागा आहे ते आपण पेट्रोल पंप भरायसाठी पेट्रोल भरायसाठी वापरतो ते त्यांनी वापरलेलं आहे. खूपच युनिक आणि आगळं वेगळं असं हे हॉटेल. मस्त. मस्त ना मित्रांनो. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इकडे तुम्हाला प्रोजेक्टर TV ही मिळेल. इकडे आता तुम्ही बघू शकता, इकडे आता सध्या मॅच चालू आहे तर तुम्हाला तेही एन्जॉय करता करता इकडे तुमचं डिनर किंवा लंच घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे हॉटेल आता पूर्ण खाली काय आहे, कारण तसं तर
हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे, पण काय झालं आहे, समोरचा जो हायवे आहे तिकडे डायव्हर्जन आल्यामुळे तिकडे गाड्या ज्या आहेत त्या डायरेक्टली बाहेरून पास होतात, ना की आत येतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये सध्या गर्दी कमी दिसते. पण मित्रांनो, मी हे सांगेन, जर तुम्हाला हे हॉटेल दिसलं हायवेवर तर तुम्ही नक्की या आणि इकडे भेट द्या. मला हेही आवडलं, त्यांनी त्यांचा जो काउंटर टेबल आहे त्याला ही जी टमटम असते त्याचा जो पुढचा भाग आहे तो वापरलेला आहे. खूपच जबरदस्त. तर मित्रांनो, इकडचं जे मेनू कार्ड आहे तेही खूप युनिक आहे. कारण इकडे बघा, त्यांनी प्रत्येक सेक्शनला असे गाडीचे जे पार्ट्स असतात त्याचे नावं दिलेले आहेत. इकडे पहिला सेक्शन आहे ड्रम ब्रेक्स, दुसरा आहे अलॉय व्हील्स, ज्याच्यात सगळे जे गोल आकाराचे जे पदार्थ जसं की चीज पिझ्झा, क्लासिक पिझ्झा हे आहे. इकडे स्क्रूज, त्याच्यात बघा स्पायसी कॉटेज, चीज पास्ता मस्त. अजून काय आहे, ओके, हॉट अँड कोल्ड ड्रिंक्स. फ्युअल टँकमध्ये बघा मस्त मँगो आणि स्ट्रॉबेरी. मित्रांनो, आमचा पहिला मेनू आलेला आहे, मसाला पापड आणि मंचाव सूप. टेस्टी दिसतंय. नो, आम्ही आता इकडे मागवली आहे चिकन चिल्ली. किती टेम्पटिंग दिसते बघा. वाव. आणि ओवीचे फेवरेट, ओवी काय, वाव, ते तिन्ही तू खाणार, मला थँक्यू. तर मित्रांनो, आम्ही कोइन्सिडेंटली म्हणजे माहीत नव्हतं की आमच्याकडे टेबल नंबर काय आहे, पण आम्ही ॲक्च्युली बसलेलो आहे कणकोलीच्याच टेबल नंबरवर, म्हणजे MH07 आपलाच नंबर. तर मित्रांनो, ही बघा इकडची सुरमई थाळी एवढी टेस्टी दिसते की मी व्हिडिओ सोडून आता ही पहिले खाऊ की काय करू असं झालं आहे. सुरमईच्या तुकड्या बघा किती जबरदस्त आहे. हा बासमती राईस, रस्सा, आणि ही जवळा आहे वाटतं, आणि ही सोलकढी. आणि आम्ही अजून मागवलं आहे चिकन हंडी आणि भाकऱ्या, नाचणीच्या भाकऱ्या. वाव. आणि कांदा. आणि हे काय सांगतो, हे आम्हाला त्यांनी NH66 गॅरेजचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून ही कॉम्प्लिमेंटरी घोळ फ्राय. वाव, जबरदस्त. चला आता हे पटापट आम्ही आता हे जेवण संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. मी माझ्यासाठी चायनीज मागवलं आहे. हे आहे चिकन ट्रिपल राईस आणि वेगळ्या पद्धतीत सर्व केलं आहे. हे दरवेळी मी जे ऑर्डर करतो ते वेगळं असतं, आता हे वेगळं आहे. आता ते सर्व करतील मला. खूप टेम्पटिंग दिसतं आहे. मोहितो आणि ओके. इकडे काही दुसरे गेस्ट पण आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया हॉटेलचा. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव तुषार मुरवणे. अच्छा. आणि तुम्ही इथे नेहमी येता का? हो, आम्ही इथे नेहमी येतो. आम्ही इथे जवळ जुरेटला राहतो. अच्छा. आणि मोस्टली म्हणजे आठवड्याने किंवा 2 आठवड्याने आमची फेरी असते इथे. अरे वा. आणि इथलं जेवण खूप टेस्टी आहे. हां. आणि इकडचं युनिकनेस तर आवडलंच असेल तुम्हाला. तर तुम्ही बाकी लोकांना काय सांगाल की युनिकनेस तर आहे, ते दिसतं सगळ्यांना. ओके. फूड टेस्ट चांगली आहे म्हणून आम्ही सगळ्यांना प्रिफर करतो फूड टेस्टसाठी. म्हणजे तुम्ही आता हे व्हेज मागवलंय का नॉनव्हेज? हे आम्ही व्हेज मागवतो. अच्छा. तर इकडे मित्रांनो व्हेज फूड ही टेस्टी मिळतं, तर तेही तुम्ही नक्की येऊन ट्राय करू शकता. व्हेज नॉनव्हेज सगळं तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे. हो की नाही वहिनी? थँक्यू. तर मित्रांनो, या उत्तम हॉटेलचं उत्तम जेवण जेवून झालेलं आहे आणि मन भरलेलं आहे. आणि थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंटरी घोळ फिश, तोही खूप उत्तम होता. थँक्यू. तर मित्र, माझ्या प्रेक्षकांनी मलाही तुमच्या हॉटेलची ही माहिती सांग. पहिली तुझ्या नावापासून सुरुवात कर आणि
तुम्ही हे सगळं कधी चालू केलं हे सगळं जरा आम्हाला सांग. नक्कीच. माझं नाव अनिकेत ज्ञानदेव गुरव. मी कणकोलीत राहणार, पिसेकामते गाव माझं. हे कॉन्सेप्ट चालू केली आपण लॉकडाऊनमध्ये. त्याच्या आधी मी एका क्रूज लायनरला जॉबला होतो, पण कोविडमुळे आपण सगळ्यांचे जॉब्स गेल्यामुळे आम्ही गावी आलो. त्यानंतर मग असा एक टाईम आला की सोर्स ऑफ इन्कम जो आपलं सेव्हिंग्स होता ते सगळं संपत चाललं होतं. आता पुढे करायचं आहे काय? मग एक कुठेतरी मग असा विचार केला की आपण एक आपलं स्वतःचं रेस्टॉरंट चालू करूया वा, गावच्या ठिकाणी, कारण की मुंबईच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मोठी लागते. अगदी बरोबर. त्यासाठी मी म्हटलं आपण गावावरून आपल्या सुरुवात करू, एक छोट्या हळूहळू करून मग आपण पुढे जाऊ. बरोबर. मग एक कन्सेप्ट विचार केली की बघितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये काही असं थीम रेस्टॉरंट नाही आहे जे लोकांना युनिक आणि विथ फूड सकट ॲम्बियन्स पण आवडेल असं. अगदी बरोबर. सो मग बेसिकली मग विचार आला की आपण एक कमी बजेटमधून कुठून तरी गॅरेज थीम आपण ओपन करू शकतो. आणि मी गल्फला जॉबला असताना तिकडे मी बाहेर बघितले होते अच्छा. खूप सारी हे, आणि आपल्या जिल्ह्यात नव्हते. सो म्हटलं आपण आपल्या इकडे चालू करूया. क्या बात आहे. तर मित्रांनो, मी हेच सांगेन की इकडची ही थीम युनिक आहे आणि तुम्हाला इकडे मी तरी अजूनपर्यंत मुंबई टू गोवा जे रूट आहे तिथे अशी थीमवाले किंवा असा थीमवाला हॉटेल मी अजून बघितलेला नाही आहे. खूपच सुंदर. तर तुझ्याकडे अजून बाकीचे म्हणजे काय सगळ्या टाईपचे जेवण मिळतात का असं? हो, कॅफे अँड मल्टी क्युझिन आपल्याकडे पिझ्झा बर्गर पासून म्हणजे येणारा प्रत्येक क्लायंट कस्टमर्सला जे हवं आहे ते मेनू आपण सगळं देतो. क्या बात आहे. म्हणजे रिटर्न कोणी जायला नको. आता आपण खूप सारा आता एक नवीन माझा एक शेफ येतोय अच्छा. जो प्रॉपर क्वांटिटीमध्ये आपण स्टार्ट करू थोड्या दिवसातच. वाव मित्रांनो, म्हणजे बघा जे मिस केलंय ते तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही हे मिस करू नका. जर तुम्ही इकडे आसपास असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या. पण मला सांग, तुला आता या वर्षावर जसं आपण म्हटलं कोविड आणि बाकी अशा काही प्रॉब्लेम्समुळे तुला काय फेस करावे लागले का? हो, ॲक्च्युली कोविडमुळे तर लागलंच होतं, कारण की ज्यावेळेस आमचं काम चालू झालं आणि एप्रिलमध्ये पुन्हा लॉकडाऊनमध्ये 3 महिने बंद राहिलं होतं. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली रेंटेड आहे स्पेस, त्यामुळे आपल्याला पूर्ण वर्षाचा रेंट द्यायलाच लागलं. आणि त्या व्यतिरिक्त आपला जो मुंबई गोवा हायवे आहे तो पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक छोटासा जो पॅच आहे तो बरोबर माझ्या दारासमोरच बंद असल्यामुळे हायवे कस्टमर्स जे आपले जे येणारे कस्टमर्स आहेत आपले कोकणातले, तर त्यांना ते मिळत नाहीये. ते कुठेतरी जाऊन मग कॉल करतात, मला मिळालं नाही, किंवा मेसेज करून सांगतात की आम्ही आलो होतो किंवा आम्हाला मिळालं नाही. ॲक्च्युली सिंगल लाईन असल्यामुळे ते सगळं वन वे मधूनच सगळं चाललंय. एक 50 मीटरच्या रोडमुळे आज खूप मोठा त्रास चालू आहे. नाही, पण मी तुम्हाला सगळ्या माझ्या प्रेक्षकांना किंवा माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी विनंती करेन की जर तुम्ही कणकोली क्रॉस केलं तर थोडं स्लो व्हा, हळू जा. तुम्हाला हे हॉटेल नक्की दिसेल. तिकडे एक आधी राईट पास येतो, एक सर्व्हिस रोड सारखं झालेलं आहे ते आता. हो, ॲक्च्युली सर्व्हिस रोड सारखं झालेलं आहे. तिथून तुम्ही आत आलात की तुम्हाला हे हॉटेल भेटणार आहे आणि तुम्ही इथे आल्यावर डिसअपॉइंट होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. खूपच सुंदर. तर मला अजून सांग की तुमच्या अजून कुठे ब्रांच आहे का अजून असं काय? नाही, त्या व्यतिरिक्त आपण प्लॅनिंग चालू आहे नेक्स्ट ब्रँचचं. थोडं वर्किंग चालू आहे त्यावरती, फायनान्शियली वर्किंग चालू आहे. पण आपलं त्याच्यासोबतच आम्ही ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे जे आपण डोमेस्टिक टूर्स आणि इंटरनॅशनल टूर्स वगैरे करतोय. क्या बात आहे. हो, ते माझे वडील हँडल करतात, बट जो काय त्यांना कोऑपरेशन पाहिजे असेल तो मी बॅकग्राऊंडमध्ये त्यांच्याकडून हँडल करतो. खूपच एकदम कौतुक करण्यासारखी आहे गोष्ट. म्हणजे एक प्लस दुसरा बिझनेस ते सांभाळत आहे. तर त्या दोन्ही बिझनेस जे ज्यांच्या या हॉटेलचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांचं जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्याचे डिटेल्स आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. ते नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की फोन करा. पत्ता मिळाला नाही तर. थँक्यू अनिकेत फॉर दिस लवली फूड आणि एवढं युनिक कन्सेप्ट घेऊन आलाय तू आमच्यासाठी. आय होप तुझं अशी भरभराट व्हावं आणि Thank you. तू खूप पुढे जावं. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, कसं वाटलंय NX66 फूड गॅरेज? आवडलं की नाही हे नक्की सांगा. मला तर खूप आवडलं आणि इकडे येऊन मी खूप पोटभर जेवलेलो आहे. तर तुम्हीही या आणि इकडे नक्की भेट द्या. ठीक आहे. तर मला हेही सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट टाकायला विसरू नका मित्रांनो. असेच अजून भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत मी, तेही जाऊन बघा. आपल्या मालवणी लोकांचे आणि कणकोलीचं जे आलो आहे फिरायला त्याचे ते नक्की बघा. आणि अजून असे व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकनला दाबा. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.